ओके. सो वैशाली आणि साक्षी. अंजली ना, अंजली येवले आणि साक्षी. माझा आवाज येतोय का अंजली? हो सर. ओके. सो राणी आणि अंजली, तुम्ही आता राणी तर नाही अजून जॉईन. मला तुमचा स्टेटस काय आहे ते विचारायचं होतं. आपण ऑनलाईन लेक्चर्स कंटिन्यू करणार आहेत का अंजली? जर तुला माझा आवाज ऐकत असेल तर तू बोलू शकतेस. सर, हां. अंजली म्हणत होती की फक्त मॅथ्सचे क्लास करायचे, चालेल का? चालेल ना, ऑनलाईन कारण हां. ती ना ऑनलाईन पण फक्त मॅथ्सलाच जॉईन होती, फिजिक्स आणि केमिस्ट्री नाही करत रोज पण. हां ठीक आहे ना, ठीक आहे ना. हा, मग ती चालेल, मग बोलत मी होती. त्यासाठीच तुला मेसेज केला होता. म्हणजे हा, नेमकं काय. हां चालेल, मग मी काय करेल, उद्या कॉल करेल मग दोघींनाही. ठीक आहे. ओके चालेल. बाकीचे या टायमिंगला मे बी नाही होत काय ना जॉईन. साक्षी आली आहे, साक्षी चालू आहे. साक्षी बोला. ठीक आहे, चालू करून देऊ आपण, कारण आता 5:15चा टायमिंग होता. 5 मिनटं ऑलरेडी आपण लेट झालो. सो आज आपण ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड पार्ट स्टडी करणार आहे. सो आपलं चॅप्टरचं नाव आहे आता ट्रिग्नोमेट्री 2. ओके. ट्रिग्नोमेट्री 2. आता या चॅप्टरमध्ये आपण नंबर ऑफ फॉर्म्युलेज वगैरे स्टडी करणार आहे. आवाज कोणाचा मायक्रोफोन चालू आहे बहुतेक साक्षी. ओके. सो ट्रिग्नोमेट्री 2 आपण हे चॅप्टर आता इथं स्टडी करणार आहे. सो त्याआधी अगोदर बेसिक फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. सो फक्त मी काय करतो, ट्रिग्नोमेट्री 1ची रिव्हिजन एक करतो बघा. रिकॅप ऑफ ट्रिग्नोमेट्री 1. रिकॅप ऑफ ट्रिग्नोमेट्री 1. सार्थक थोडा दरवाजा लावून घे. ओके, थँक्यू. सो ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये आपण बेसिक फॉर्म्युले बघितले होते बघा. साइन थिटा हा अपोजिट साइड आपण हायपोटेनस असतो बरोबर. साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटाचा रेसिप्रोकल कोण असतो, साइन थिटा. करेक्ट. त्यानंतर आपण काय डिस्कस केलं होतं की कॉस थिटाचा रेसिप्रोकल असतो सेक थिटा, किंवा सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण असतो, कॉस थिटा. त्यानंतर टॅन थिटाचा रेसिप्रोकल असतो कॉट थिटा, किंवा कॉट थिटाचा रेसिप्रोकल कोण असतो, टॅन थिटा. ओके. टॅन थिटाचा आणखीन एक फॉर्म्युला आपण डिस्कस केला होता, तो होता साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अँड कॉट थिटाचा काय फॉर्म्युला होता, टॅन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके. यानंतर आपण 3 आयडेंटिटी फॉर्म्युले डिस्कस केले होते. सो ते होते, पहिला फॉर्म्युला याच्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि जो तिसरा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये तो कोणता आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर. यानंतर आपण काही स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यूज. ओके. कोणत्या कोणत्या अँगलला आपण त्या फाइंड आउट केल्या. सो आपण ते फाइंड आउट केलं 0ला, 0 बरोबर. त्यानंतर आपण ते फाइंड आउट केलं 30 डिग्रीला. 30 डिग्री रॅडियनमध्ये π/6 असतो. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं 45 डिग्रीला, दॅट इज π/4. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं 60 डिग्रीला बरोबर, म्हणजेच π/3. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं 90 डिग्रीला, म्हणजेच π/2. नेक्स्ट 180 डिग्रीला, दॅट इज पाय. नेक्स्ट 270ला, म्हणजेच 3π/2. आणि परत कशाला फाइंड आउट केलं आपण, 360 डिग्रीला. 360 डिग्री म्हणजेच 2π. ओके. आपण साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज फक्त लक्षात ठेवल्या, कोणता ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतो. ओके. त्यांच्या व्हॅल्यूज कशा असतात, त्या का 0 का -1 वगैरे येतात, आपण डिटेलमध्ये ट्रिग्नोमेट्री 1च्या फर्स्ट लेक्चरमध्ये ते स्टडी केलं होतं. ओके. आणि आपल्याला फक्त साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या होत्या. बाकीच्या तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यूज
कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो इथं मी परत तुम्हाला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या तुम्हाला फक्त मी एकदा रिपीट करून सांगतो. याच टेबलमध्ये मी तुम्हाला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू सांगतो आता. ओके, तुमच्या पाठ असतील त्या, तुम्ही मला मदत करा वाटलंच तर आन्सर येण्यासाठी. ठीक आहे. सो पहिलं आहे आपलं साईन. ओके, हे अँगल्स आहेत. साईन 0 0, साईन 30 1/2, साईन 45 1/√2, साईन 60 √3/2, साईन 90 1, साईन 180 0, साईन 270 -1. आणि कॉसच्या काय व्हॅल्यूज आहेत? कॉस 0 1, कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2, कॉस 90 0, कॉस 180 -1 आणि कॉस 270 काय होता? 0 होता. ओके, 360 परत काय होईल? +1 होईल. हे आपण डिस्कस केलं होतं. आणि यामध्ये आणखीन एक पॉईंट आपण जो डिस्कस केला होता तो होता क्वाड्रंट सिस्टीम. बरोबर, क्वाड्रंट सिस्टीम. कारण 10वीपर्यंत फक्त आपण सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिल्याच क्वाड्रंटमध्ये बघितले होते. इथं आपल्याला 4ही क्वाड्रंट इम्पॉर्टंट आहे. सो आपण इथं 4ही क्वाड्रंटमध्ये बघितले. ओके, सो क्वाड्रंट सिस्टीममध्ये हा असतो आपला पहिला क्वाड्रंट, दिस इज आवर सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. बरोबर, इथं 0 90 डिग्रीमधले तुम्ही 180 डिग्री, दिस इज अ 270 डिग्री आणि परत हे काय येतं इथं 360 डिग्री. बरोबर, पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. बरोबर, ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? साईन आणि त्याचा रेसिप्रोकल दॅट इज कोसेक पॉझिटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल दॅट इज कॉट पॉझिटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल दॅट इज सेक पॉझिटिव्ह. ओके, ॲडिशनल टू दिस आपण इथं आणखीन काय स्टडी केलं की पोलार कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स. बरोबर, सो पोलार आणि कार्टेशियनमध्ये रिलेशन काय? तर 4 फॉर्म्युले आपण तिथे स्टडी केले. एक्स इज इक्वल टू काय असतो? आर कॉस थिटा. दुसरा फॉर्म्युला वाय इज इक्वल टू काय असतो? आर साईन थिटा. ओके, जर मला पोलार कॉर्डिनेट जर माहीत असतील तर मी कार्टेशियन कॉर्डिनेट्स या 2 फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो. आणि जर मला कार्टेशियन कॉर्डिनेट्स माहीत असतील तर पोलार कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी 2 फॉर्म्युले काय आहेत? पहिला आहे आर इज इक्वल टू इन द रूट x² + y². आणि सेकंड टॅन थिटा किंवा थिटा इज इक्वल टू काय असेल? हा टॅन इनवर्स y/x. परत कोण म्हणजे तो थिटा फाइंड आउट करण्यासाठी गिवन जे पॉईंट आहे बघा ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे आपल्याला अगोदर डिस्कस करावं लागतं. सो कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडं एक बेसिक मेथड आहे जेणे आपण त्याला डिसाईड करतो. पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणताही पॉईंट असेल तर तो दोन्ही प्लस असतो एक्स आणि वाय. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर पहिला मायनस असतो, दुसरा काय असतो? प्लस असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर एक्स आणि वाय दोन्ही कॉर्डिनेट निगेटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय काय असतो? निगेटिव्ह असतो. ओके, सो मग आलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण काय वापरले? आपण आलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरले. जर माझा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये जर येत असेल सो सेकंड क्वाड्रंटसाठी माझा फॉर्म्युला होता पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटसाठी माझा फॉर्म्युला होता पाय प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटसाठी माझा फॉर्म्युला होता 2π मायनस थिटा. बरोबर, हे इम्पॉर्टंट 3 आपण काय वापरले इथं? आलाइड अँगल फॉर्म्युले वापरले. ओके, हे फॉर्म्युले आपल्याला डिस्कस पुढं करायचे आता ह्या चॅप्टरमध्ये. सो एवढं सगळं आपण बघितलं बघा पहिल्या चॅप्टरमध्ये. हे सगळं बेसिक होतं. ओके, एवढे लिमिटेड फॉर्म्युले वगैरे आपल्याकडे होते. या इन्फॉर्मेशनवर आपण सगळं डिस्कस केलं. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले वाढणार आहेत. सो प्रॉब्लेमही तसेच क्रिटिकल आपण म्हणू बघा की थोडेसे क्रिटिकल वेजमध्ये ते असणार आहेत. आता पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी केलं की समजा चला मला साईन 30 फाइंड आउट करायचा आहे, साईन 45 किंवा हायर अँगल जरी आपण स्टडी केले बघा पहिल्या चॅप्टरमध्ये तर हायर अँगल ज्यावेळेस मी ते रिझॉल्व करत होतो नाही का आपल्या अँगल मेथडने. म्हणजे जसं आपण त्याला याच्यामध्ये सॉल्व केलं बघा अँगल अँड इट्स मेजरमेंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय. बरोबर, तो आर्क मी ड्रॉ करायचो. त्या आर्कवरती एक पॉईंट घेतला, तिथून ऑलवेज आपण एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावरती एक ट्रायंगल तयार व्हायचा. आणि त्या ट्रायंगलमधला आतला सुद्धा अँगल कसा यायचा रे? ट्रायंगलच्या आतमधला सुद्धा अँगल कसा यायचा? तर तो एकतर 30 असेल, 45 असेल किंवा 60 असेल असा अँगल यायचा. बरोबर, म्हणजे तो स्टँडर्ड अँगलच होता. म्हणजे ती जी व्हॅल्यू माझी यायची ना ती सुद्धा कोणती यायची? स्टँडर्ड व्हॅल्यूज यायची, जे आपण इथं आता ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू लिहिल्यात ह्या. ओके, बट जर स्टँडर्ड व्हॅल्यू जर नसेल तर म्हणजे समजा अँगल 15 डिग्री आहे 15, तुम्हाला अँगल 15ला साईनची व्हॅल्यू विचारली, कॉसची व्हॅल्यू विचारली
बरोबर. समजा अँगल आहे बघा, कन्सिडर करा की 75. आता 75 तर स्टँडर्ड व्हॅल्यू नाही ना आपल्याकडं. ज्या व्हॅल्यूज आपण पार्ट केल्या ना त्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत, त्या व्हॅल्यूज आपल्याकडे एवढ्या आहेत आहे ना, 0, 30, 45, 60, 90, 180, 270. याच्यामध्ये 90, 180, 270, 360 हे ॲक्सिस आहेत. ओके. सो जनरली मग माझ्याकडं ज्या इम्पॉर्टंटली माझ्याकडं ज्या व्हॅल्यूज आहेत बघा स्टँडर्ड, त्या 3च आहेत. कोणकोणत्या आहेत, पहिली आहे बघा 30, दुसरी आहे 45 आणि तिसरी कोणती आहे 60 डिग्रीची आहे. हे सोडून बाकी कोणीच नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे बघा 0, 90, 180, 270 आणि परत 360 हे ॲक्सिसवरती येणारे अँगल्स आहेत. सो हे सोडून जर दुसरे अँगल आले तर, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला 2 एक्झाम्पल तर सांगितले बघा. आता समजा 15 डिग्री आला किंवा 75 डिग्री आला किंवा अजून कोणताही अजून कोणताही, मी असे काही नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकतो. सो अशा वेळेस मला समजा साईनची व्हॅल्यू त्यांनी विचारली, किंवा 15 डिग्रीला त्यांनी विचारलं फाइंड आउट करा कॉस, 105 डिग्रीला त्यांनी विचारलं की फाइंड आउट करा टॅन. ओके. 18 डिग्री 18 डिग्रीला विचारलं फाइंड आउट करा टॅन एक्सेट्रा. सो अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं की ह्या चॅप्टरमध्ये आपण जे फॉर्म्युले यूज करणार आहे ना त्या फॉर्म्युल्या बेसने आपल्याला इथं जावं लागेल. ओके. म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यूज तर आपल्याला माहिती आहेत, बट विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याला ज्या रिक्वायर व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करायच्या. सो ते फाइंड आउट करण्यासाठी आपण इथं काही फॉर्म्युले स्टडी करणार आहे बघा. आता हे फॉर्म्युले बेसिकली 4 ते 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ओके. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, मल्टिपल अँगल फॉर्म्युले, त्यानंतर अलाइड अँगल फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके. म्हणजे बेसिकली आपण ही जे ट्रिग्नोमेट्री 2 जे चॅप्टर बघणार आहे, आपण हे जे चॅप्टर डिस्कस करणार आहे बघा ट्रिग्नोमेट्री 2, यामध्ये डिफरंट टाईपचे फॉर्म्युले आपण स्टडी करणार आहे. ओके. सो ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये आपण जे स्टडी करणार आहे, वी विल लर्न आपल्याला काय स्टडी करायचं आहे बघा ह्या चॅप्टरमध्ये. सो फॉर्म्युले भरपूर आहेत, काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स पण आहेत, पण ते काही कॅटेगरीमध्ये येतात बघा. सगळ्यात अगोदर आपण स्टडी करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. ओके. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आणि यांच्या बेस प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे मल्टिपल अँगल फॉर्म्युले. ओके. मल्टिपल अँगल म्हणजे काय आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे बघा. एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आपण इथं सगळं काय वापरलं, थिटा अँगल सिंगल फॉर्ममध्ये बघा. मल्टिपल अँगलचा मिनिंग काय, समजा 2 थिटा आला, 3 थिटा आला, 4 थिटा आला, θ/2 आला, 3 θ/2 आला, बरोबर. असे जर आले तर याला आपण म्हणतो मल्टिपल अँगल फॉर्म्युले. ओके. यांच्यासाठी पण आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ओके. नंबर 3 आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे अलाइड अँगल फॉर्म्युले. त्यापैकी 3 फॉर्म्युले आपण कॉम्प्लेक्स नंबरपासून यूज करतोय. कोणते बा, हे पाय मायनस थिटा, हे 3 फॉर्म्युले आपण यूज करतो. पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 2π मायनस थिटा, बरोबर. हे फॉर्म्युले आपण यूज केलेत. हे फक्त 3 आहेत. असे आपल्याला 42 फॉर्म्युले बघायचे आहेत बघा अलाइड अँगलचे. ओके. बट जे 42 फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहे बघा ते फक्त 2च ट्रिकवरती लक्षात राहतात. म्हणजे ते पाठ करायचेच नाही आहे. फक्त 2 ट्रिक आहेत त्याच्यामध्ये की तुम्हाला फक्त फाइंड आउट करता आलं पाहिजे की आपण ॲक्सिस कोणता यूज करतो आणि क्वाड्रंट कोणता यूज होतो. त्यावेळेस मी हे आपण डिस्कस करणार आहेत. ओके. नेक्स्ट आपण चौथा पॉईंट याच्यामध्ये स्टडी करणार आहोत फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि जो लास्ट पॉईंट म्हणजे फॉर्म्युलामधला याच्यातला जो लास्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो आहे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके. सो हे आपण इथं एवढ्या 5 टाईपचे फॉर्म्युले स्टडी करणार आहे आणि एक ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये, दॅट इज अ सोल्युशन ऑफ ट्रायंगल. एक ॲप्लिकेशन बेस आपण ट्रिग्नोमेट्रीचं ॲप्लिकेशन ट्रायंगलच्या सोल्युशनसाठी वापरणार आहे. सो जनरली इथं आपल्याला काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एक छोटासा पार्ट आपल्याला 11वीमध्ये स्टडी करायचा आहे आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा 90% पार्ट आपण 12वीमध्ये स्टडी करणार आहे. ओके. मग सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये 12वीमध्ये कोसाइन रूल, साइन रूल, प्रोजेक्शन रूल. ओके. त्यानंतर तुम्ही 8वीमध्ये एक फॉर्म्युला बघितला होता बघा एरिया काढण्यासाठी. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला होता ह्युरोज फॉर्म्युला. सो ह्युरोज फॉर्म्युला पण आपण या सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये पण ते 12वीला स्टडी करणार आहे. 11वीला फक्त आपल्याला काय करायचं आहे, काही प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स आहेत बेसिक. ओके. म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल आपल्याला फक्त 10% आहे 11वीला. 12वीला आपल्याला याचा 90% पार्ट बघायचा आहे. आणि ट्रिग्नोमेट्रीचा हा जो वरचा पार्ट आपण बघतोय ना कंपाऊंड अँगलपासून डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यापर्यंत. ओके.
ही ट्रिग्नोमेट्री म्हणजे तुमची 90% ट्रिग्नोमेट्री इथं आपली एंड होती आहे. सो राहिली फक्त 10% ट्रिग्नोमेट्री म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्री किंवा काय व्हॅल्यूज वगैरे फाइंड आउट करायच्या ते आपल्याला 12वीला बघायचं आहे. ओके, बट याचा यूज तुम्हाला माहिती आहे बघा, ट्रिग्नोमेट्रीचा यूज फक्त मॅथमॅटिक्समध्येच नाही तर फिजिक्समध्ये सुद्धा आहे. फिजिक्सचे बरेचसे डेरिवेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्री लागते आहे. सो याचा वास्ट यूज आहे. ओके, आणि हे एक इम्पॉर्टंट चॅप्टर पण आहे. ओके, सो एवढं काय आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. सो फॉर्म्युले आपण रोजच्या रोज लर्न करत चला. एकदा फॉर्म्युले समजले की फॉर्म्युले अप्लाय कसे करायचे हेच तर माझं काम आहे. ओके, हे मी तुम्हाला सांगणार की इथं कसा फॉर्म्युला अप्लाय होतो किंवा इथं काय येणार आहे, पण त्यासाठी तुमचे फॉर्म्युले पार्ट पाहिजे. ओके, ते आपल्याला पहिलं करावं लागेल. ओके, सो आपण ट्रिग्नोमेट्री 2 मधला पहिला पार्ट आता चालू करतोय. पहिला पार्ट आहे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. आता हे फॉर्म्युले प्रूव्ह करण्यासाठी आलाड अँगल फॉर्म्युले वापरायचे आहेत आपल्याला. सो मी हे फॉर्म्युले तुम्हाला प्रूव्ह करून देत नाही आता. ज्यावेळेस आपले आलाड अँगल फॉर्म्युले होतील ओके त्यावेळेस आपण काय करू, हे फॉर्म्युले प्रूव्ह करू. ओके, सो खूप सिंपल फॉर्म्युले एका पॅटर्नमध्ये फॉर्म्युले येते. सो रोज जे फॉर्म्युले आपले होतील ते तुम्हाला फक्त घरी जाऊन पाठ करायचे. तुम्ही घरीच आहेत, तुम्ही फक्त तेवढे काय करा लक्षात ठेवा. ओके, सो आपला पहिला पार्ट ह्या चॅप्टरमधला कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले तुमचं स्कूलमध्ये झालं असेल बघा हे चॅप्टर. सो तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असतील. ठीक आहे, सो बघा आता फॉर्म्युले 1 बाय 1. पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा. आता फॉर्म्युला काय आहे बघा की साइन ए प्लस बी म्हणजे दोन अँगलची इथं ॲडिशन आहे. ओके, दोन अँगलची जर ॲडिशन असेल तर त्याचा फॉर्म्युला तयार होतो साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, हा पॅटर्न आहे एक. म्हणजे साइन ऑफ फर्स्ट अँगल इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल प्लस कॉस ऑफ फर्स्ट अँगल इंटू साइन ऑफ सेकंड अँगल. सो असं रीड करण्यापेक्षा आपण डायरेक्टली असं रीड कसं करतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, आता इथं ॲडिशन होती तर सेकंड फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, त्या दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन आहे साइन ए मायनस बी. सो साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे, फक्त इथं प्लसच्या जागेवरती तुम्हाला काय लिहायचं आहे, मायनस लिहायचं आहे. बाकी ॲज इट इज पॅटर्न सेम, साइन ए कॉस बी मायनस इथं कॉस ए साइन बी. ठीक आहे, हा झाला माझा सेकंड फॉर्म्युला. ओके ना. आता पुढचे दोन फॉर्म्युले कॉससाठी आहे. सो तिसरा फॉर्म्युला आहे माझा कॉस ए प्लस बी साठी. परत इथं दोन अँगलची ॲडिशन आहे बट कॉस आहे. आता सो याचा पॅटर्न असा असतो, सुरुवातीला दोन्ही कॉस कॉस. ओके, म्हणजे इथं काय येईल, जसं साईनच्या फॉर्म्युलेमध्ये साईन मग कॉस, कॉस साईन असं आलं. इथं कॉस कॉस साईन साईन येतं, म्हणजेच कॉस ए इंटू कॉस बी प्लस असेल तर इथं मायनस साइन ए इंटू साइन बी. हा झाला कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. पुढचा आहे बघा कॉस ए मायनस बी. जो कॉस ए मायनस बी जो आहे सो सेम पॅटर्न राहील तुमचा. इथं कॉस कॉस आणि साइन साइन म्हणजे कॉस ए कॉस बी. फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, इथं प्लस आला साइन ए साइन बी. ओके, नेक्स्ट आता पुढचे दोन फॉर्म्युले टॅनसाठी आहेत, नंबर 5 आणि 6. सो नंबर 5 आहे टॅन ए प्लस बी. हे मॅक्सिमम यूज होणारे फॉर्म्युले आहेत बरं का, म्हणजे सगळेच फॉर्म्युले खूप यूज होतात. सो इथं लर्न करून घ्यायचे आपल्याला लगेच. टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए म्हणजे त्या दोघांसाठी टॅन टॅनच, टॅन बी. टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या ठिकाणी टॅनच येतो, कुठेही इथे साइन कॉस वगैरे काही नाही. जसं कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये, साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये पॅटर्न साइन कॉस कॉस साइन आहे, कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये पॅटर्न कॉस कॉस साइन साइन आहे. तसं टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे टॅन आहेत. इथं प्लस आहे म्हणून वरती प्लस आला, खाली येतं 1 मायनस टॅन ए टॅन बी. वरती त्या दोन अँगलची ॲडिशन होती म्हणजे दोन ट्रिग्नोमेट्रीची, खाली त्याच दोन ट्रिग्नोमेट्रीची तुम्हाला काय घ्यायची इथं मल्टिप्लिकेशन, टॅन ए इंटू टॅन बी. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 6 टॅन ए मायनस बी. टॅन ए मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये फक्त चेंज काय होणार आहे, सो टॅन ए मायनस येईल टॅन बी
ओके, प्लसच्या जागेवरती मायनस, इथं 1 मायनस जागेवरती प्लस आला, tan A इंटू tan B. ठीक आहे. आता दोन फॉर्म्युले राहिले आणखीन कॉटचे, त्यांचा यूज आपण जास्त करत नाही, बट ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, सो पहिला फॉर्म्युला आहे कॉट ए प्लस बीचा फॉर्म्युला. ओके, सो तो फॉर्म्युला आहे कॉट बी इंटू कॉट ए. ह्याच पॅटर्नमध्ये लक्षात ठेवा. अगोदर मी सेकंड अँगल घेतला, कॉट बी इंटू कॉट ए मायनस 1, इथं प्लस आहे तिथं मायनस झालं, डिवायडेड बाय कॉट बी प्लस कॉट ए. ओके, अगोदर सेकंड अँगल घ्यायचा आहे, मग पहिला घ्यायचा आहे. ओके, आणि लास्ट नंबर 8 वाला जो फॉर्म्युला आहे कॉट ए मायनस बी, हा फॉर्म्युला आहे कॉट बी इंटू कॉट ए प्लस 1 डिवायडेड बाय कॉट बी मायनस कॉट ए. सो पॅटर्न 7 आणि 8चा सेम आहे, फक्त प्लस मायनस बघा कसं येतं इथे. सो हे 8 फॉर्म्युले आहेत बघा कंपाऊंड अँगलचे. ओके, साइन साइन, कॉस कॉस, टॅन टॅन, कॉट आणि कॉट. ओके, सो साइन ए प्लस बी काय आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी काय आहे, साइन ए कॉस बी, प्लसच्या जागेवरती मायनस झालं, कॉस ए साइन बी. कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. बरोबर, टॅन ए मायनस बी काय आहे, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. कॉट ए प्लस बी, कॉट बी इंटू कॉट ए मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. आणि कॉट ए मायनस बी, कॉट बी इंटू कॉट ए प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. सो यावरून आपल्याला काही आता एक्झाम्पल्स सॉल्व करायचे. ओके, मला असं वाटतं बघा तुम्ही हे फॉर्म्युले लिहून घेतले असतील किंवा तुमच्याकडे असतील तिथं बुक्स वगैरे असेल ओपन तर. सो आपल्याला आता काय करायचं, यांच्यावरती काही क्वेश्चन सॉल्व करायचे. ओके, सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स आहेत. सो एक्झरसाइजमधला जो पहिलाच क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. एक्झरसाइज आहे आपली 3.1. सो तुम्हाला आता फॉर्म्युले जर लक्षात असतील किंवा तुम्ही लिहून घेतले असतील तर फॉर्म्युले यूज कसे करायचे बघा. सिम्पल सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन 1 है, फाइंड द वैल्यूज ऑफ फाइंड द वैल्यूज ऑफ. सो त्यातला पहिला क्वेश्चन आहे साइन 15. साइन 15. ओके, आता साइन 15 आपल्याकडे स्टँडर्ड अँगल नाही आहे. आता मी काय करतो, ह्या बाजूला स्टँडर्ड अँगल लिहितो. ह्या साईडला कोणकोणते स्टँडर्ड अँगल आहे आपल्याकडं, 0 बरोबर, 30, 45, त्यानंतर 60, त्यानंतर 90, 180, 270 आणि परत कोणता येतो मग 360, म्हणजेच तो 0. काय करायचं माहिती आहे का रे आपल्याला, इथालचा जो अँगल आहे ना तो अँगल चेक करा की कोणत्या दोन अँगलची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन हा अँगल आला पाहिजे. कारण आपल्याकडे साइन ए प्लस बीचा पण फॉर्म्युला आहे, साइन ए मायनस बीचा पण फॉर्म्युला आहे. ओके, सो जर तुम्हाला समजलं असेल मी काय म्हटलो की आपल्याला 15 डिग्री लिहायचं आहे ना. सो यांच्यामधलाच अँगल आपल्याला चॉईस करायचा आहे. असे दोन अँगल चॉईस करायचे, त्यांची एकतर ॲडिशन किंवा त्या दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. सो सांगा बरं कसा लिहू मी याला. sin 45 sin 30 subtraction. साइन 15 इज इक्वल टू कसं लिहू, साइन येस 45 मायनस येस, त्याला एकाच ब्रॅकेटमध्ये ठेवायचा, साइन 45 मायनस साइन 30 बरोबर. आता हे बघा, साइन 45 इथं काय रिप्रेझेंट करणार आहे, ए, आणि 30 इथं कोण रिप्रेझेंट करणार आहे, बी, बरोबर आहे. सो बघा, साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय रे आपल्याकडं, इथं तुम्ही वी हॅव, सांगा साइन ए मायनस बी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, साइन ए कॉस बी. तुम्ही लिहून घेतले का रे फॉर्म्युले, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी.
आपल्या व्हॅल्यूज पुट करायच्या बघा. सो साईन हां सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे 45, बी ची व्हॅल्यू किती आहे 30 इज इक्वल टू करा ह्या फॉर्म्युलेमध्ये पुट व्हॅल्यूज. साईन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 इंटू साईन 30. ठीक आहे. साईन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 इंटू साईन 30. बरोबर आहे का. एच्या जागेवरती 45 दिला, बीच्या जागेवरती 30 दिला, एच्या प्लेसवरती 45, बीच्या प्लेसवरती 30. आता तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहिती आहे. सांगा साईन 45 किती असतो 1/√2 कॉस 30 1/√2 करेक्ट √3/2 मायनस कॉस 45 1/√2 साईन 30 1/2. बरोबर. करा मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन. सो काय आलंय 1 इंटू √3 डिवायडेड बाय 2√2 मायनस 1 इंटू 1 अपॉन किती √2. बरोबर. करा सबस्ट्रॅक्शन √3 मायनस 1 डिवायडेड बाय इथं काय राहिलं माझ्याकडून 2 राहिलं. हां 2√2 डिनॉमिनेटर सेम आहे या दोघांचा. सो आपला आन्सर आलं साईन 45 मायनस 30 म्हणजेच किती साईन 15. साईन 15 आला √3 मायनस 1 अपॉन 2√2. झाला आन्सर. सोपं आहे की नाही. तुम्हाला फक्त काय करायचं तो अँगल तुम्हाला ह्या स्टँडर्ड फॉर्मच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिता आला पाहिजे. आणि बाकी सेकंड काय जो ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये आपण जो टेबल स्टडी केला स्टँडर्ड व्हॅल्यूचा तो तुमच्या पाठ पाहिजे. ओके. अदरवाईज हे काय होतंय तुम्हाला कळणार नाही. ओके. पार्ट असलं तर कॅल्क्युलेशन फास्ट होतील. सेकंड एक्झाम्पल आहे कॉस 75. कॉस 75 सांगा रे कॉस 75 कसा लिहू. आवाज येतोय माझा. येस कॉस 75 कसा लिहू रे मुलांनो. cos 45 plus cos 30 आतमध्ये 45 प्लस 30 लिहायचा. बरोबर. cos 75 we can write it as cos 45 plus 30. 45 plus 30 किती असतं 75. करेक्ट. व्हेरी गुड. सो इथं आपला जो फॉर्म्युला आता यूज होणार आहे ना 45 हा आपला ए झाला 30 कोण झाला बी झाला. सो आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे. सो वी हॅव कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे रे तो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके. सो आपल्या व्हॅल्यूज आता पुट करा. आपल्या व्हॅल्यूज काय आहेत. आपल्या व्हॅल्यूज आहेत कॉस 45 प्लस 30 इज इक्वल टू कॉस 45 इंटू कॉस 30 मायनस साइन ए म्हणजे साइन 45 इंटू साइन 30. ओके. लिहा व्हॅल्यूज. कॉस 45 किती असतं 1/√2. कॉस 30 किती असतो √3/2 मायनस साइन 45 1/√2 इंटू साइन 30 किती असतो 1/2. करा वरती मल्टिप्लिकेशन √3 इंटू 1 किती √3 2 इंटू √2 2√2 मायनस 1 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू √2 2√2. बरोबर. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे फक्त एकदाच लिहा आता त्याला. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही डिनॉमिनेटरला 2√2 आणि न्यूमरेटरला काय येईल रे √3 मायनस 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 75. हे झाला आन्सर. सोपं आहे का नाही. ओके. सो नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे tan 105 डिग्री. ओके. बोला रे tan 105 कसा लिहू. tan 60 tan 45 बरोबर. सो tan we can write it as 60 plus 45. बरोबर ना. tan 105 is equal to tan 60 plus 45. बरोबर आहे. सो यामध्ये परत आपल्याकडं हा ए हा बी आहे. बरोबर आहे ना.
ओके, मग मला सांगा टॅन ए प्लस बी याचा फॉर्म्युला काय आहे? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी, हा फॉर्म्युला आहे बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. सो टॅन ए 60 प्लस 45 इज इक्वल टू काय येईल रे? टॅन ए ची व्हॅल्यू 60, बी ची व्हॅल्यू 45 डिवायडेड बाय 1 मायनस ए ची व्हॅल्यू टॅन 60, बी ची व्हॅल्यू टॅन 45. टॅन 60 किती? √3. टॅन 45 1 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 60 √3. टॅन 45 इट्स 1. करेक्ट. सो ॲडिशन काय होईल सांगा आता यांची? वरती झाला 1 प्लस √3 ओके, आणि खाली म्हणजे 1ला आधी लिहिलं, √3 नंतर लिहिलं. खाली काय होईल? 1 मायनस √3 इंटू 1 √3. दिस इज द आन्सर ऑफ टॅन 105. ओके, सोपा होता ना प्रॉब्लेम? ओके, नेक्स्ट कॉट 225 नंबर 4. कॉट 225 225. येस, याला सॉल्व करायचं आहे कॉट 225 ला. सांगा 225 कसं लिहू रे? एनीवन? 180 45 180 प्लस 45. बरोबर, 180 प्लस 45, कारण 180 माझ्या का स्टँडर्ड अँगल आहे. ओके, कॉट 180 प्लस 45. आता मला सांगा कॉट ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? कारण हा ए मध्ये प्लस एक आणि इथं बी आहे. सो वी कॅन राईट हिअर वी हॅव कॉट ए प्लस बी इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, पॅटर्न हा लक्षात ठेवायचा. अगोदर कॉट बी, कॉट ए -1 डिवायडेड बाय कॉट बी प्लस कॉट ए. ठीक आहे, सो करा पुट व्हॅल्यूज. सो वी गेट कॉट 180 प्लस 45 इज इक्वल टू कॉट बी म्हणजे कॉट 45 इंटू कॉट ए दॅट इज कॉट 180 -1 डिवायडेड बाय कॉट बी, बी ची व्हॅल्यू 45 प्लस कॉट 180. ओके, कॉट 45 किती? 1. कॉट 180 म्हणजे तो टॅन 180 चा रेसिप्रोकल आहे थोडक्यात. टॅन 180 किती असतो? किंवा असंही लक्षात ठेवा कॉट म्हणजे काय असतो? कॉस अपॉन साइन. बरोबर आहे का रे मुलांनो? कॉस अपॉन साइन. हॅलो, ऐकताय मला सगळे? कॉट 180 कॉट 180 हा काय असतो? कॉस अपॉन साइन असतो बरोबर. किंवा टॅनचा रिसिप्रोकल, असं कसंही लक्षात ठेवा तुम्ही त्याला. टॅन 180 असतो 0. टॅन 180 किती असतो? 0. मग कॉट 180 किती असतो? नॉट डिफाईन. बरोबर, नॉट डिफाईन म्हणजे काय सर आहे? इन्फिनिटी. एक तर इथं तुम्ही इन्फिनिटी लिहा किंवा डायरेक्टली काय लिहा? नॉट डिफाईन लिहा. ओके, मी वाटलं इन्फिनिटी लिहितो. -1 अपॉन इथं 1 प्लस इन्फिनिटी. ओके, कॉट 180. आता इन्फिनिटी सॉल्व कसं करायचं? इन्फिनिटीचं मिनिंग कसं असतं बघा, व्हेरी व्हेरी लार्ज व्हॅल्यू. इन्फिनिटी मीन्स काय असतं? लार्ज व्हॅल्यू. ओके, नॉट डिफाईन आपण त्याला करतो इथं, बट दॅट मीन्स इट्स अ व्हेरी लार्ज व्हॅल्यू. आता मी एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. इथं 1नी आपण इन्फिनिटीला मल्टिप्लाय केलं आहे. 1 इंटू इन्फिनिटी -1 आणि खाली आपण 1 प्लस इन्फिनिटी करतोय. ठीक आहे ना? आता 1ने तुम्ही कशालाही मल्टिप्लाय करा, आन्सर किती येणार आहे आपलं? इन्फिनिटी. 1ने कशालाही मल्टिप्लाय केलं तरी. सो वरती आहे इन्फिनिटी -1 आणि खाली काय बघा? इन्फिनिटी +1. ओके, इन्फिनिटी इज आवर व्हेरी लार्ज व्हॅल्यू. आता सपोज मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. समजा तुमच्याकडे 1 करोड रुपीज आहे. ओके, 1 करोड रुपये तुमच्याकडं. त्या 1 करोड रुपयामधून समजा 1 रुपया तुम्ही दान केला थोडक्यात, असं कन्सिडर करा. सो तुमच्याकडे किती रुपये राहिले रे? 99,99,999 रुपीज. मग तुमच्या ॲक्च्युअल बँक बॅलन्सवरती काय फरक पडतोय का या गोष्टीचा? तर पडणार नाही आहे, कारण 1 करोड इज अ व्हेरी लार्ज अमाऊंट. त्यापैकी फक्त तुम्ही 1 रुपीज कोणातरी देताय. किंवा
त्या 1 करोड रुपीजमध्ये कोणीतरी 1 रुपीज आणखीन ॲड केला, बरोबर. तुमच्याकडे 1 करोड रुपये होते, कोणीतरी तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 रुपया ट्रान्सफर केला. सो तो अमाऊंट काय होईल ती तयार तुमची 1 करोड 1 रुपीज. म्हणजे तुमची जी अमाऊंट आहे बघा 1 करोड, त्याच्यावरती काही फरक होत नाही ते 1 रुपयाने. म्हणजे मला हे एक्झाम्पल मला सांगायचा अर्थ काय की समजा तुमच्याकडे एखादी लार्ज अमाऊंट असेल, त्या लार्ज अमाऊंटमधून एखादी स्मॉल अमाऊंट जर तुम्ही ॲड केली किंवा सबस्ट्रॅक्ट केली तर त्या लार्ज अमाऊंटवरती काही इफेक्ट होत नसतो. सो सेम इथं इन्फिनिटीमधून 1 तुम्ही जर मायनस केला किंवा इन्फिनिटीमध्ये तुम्ही 1 प्लस केला तर त्याच्यावरती काहीच फरक होणार नाही. म्हणजे तो इन्फिनिटीच राहील. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी काय झालं कॅन्सल. सो आपला आन्सर किती आलं 1. ओके. सो दिस इज cot 225. आन्सर इज 1. समजलं इन्फिनिटी का सॉल्व करायचं. इन्फिनिटीला ट्रीट करायचं ॲज अ व्हेरी 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 लार्ज व्हॅल्यू. क्वेश्चन समजलं का सगळ्यांना. ही स्टेप समजली की इम्पॉर्टंट. ही स्टेप समजली सगळ्यांना. येस सर. ओके. एकदम इम्पॉर्टंट आहे बघा ही स्टेप. कारण इन्फिनिटीमध्ये तुम्ही कोणाला ॲड करा किंवा सबस्ट्रॅक्ट करा त्याच्यावरती फरक पडत नाही. इन्फिनिटी तसाच राहील. ओके. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. सो ते 1 झालं. आता समजा तुम्हाला हाच प्रॉब्लेम आणखीन एका मेथडने सॉल्व करायचा, कारण आपल्याला माहिती आहे कॉटचा रिसिप्रोकल टॅन असतो. सो इथे मी ऑर करतो. ऑर थोडंसं हे झालं ते. ऑर हाच प्रॉब्लेम आपल्याला दुसऱ्या मेथडने सॉल्व करायचा. हे बघा आपल्याला तिने दिला होता cot 225. कॉटचा रिसिप्रोकल काय असतो रे टॅन. म्हणजे हा होईल 1/tan 225. करेक्ट आहे. ओके. tan 225ला कसं लिहिणार जसं तुम्ही कॉटला लिहिलं 180 प्लस 45 बरोबर. आता आपल्याकडे tan a प्लस बीचा फॉर्म्युला आहे. समजा इथं 180 कोण आहे ए आणि 45 कोण आहे बी आहे. सो वी हॅव आपल्याकडे तो फॉर्म्युला काय आहे tan a प्लस बी इज इक्वल टू tan a सांगा tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. ठीक आहे ना. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. करा पुट व्हॅल्यूज. tan 180 प्लस 45 इज इक्वल टू इथं होईल tan 180 प्लस tan 45 डिवायडेड बाय 1 मायनस tan 180 इंटू tan 45. ओके. हा म्हणजे इथं मी अगोदर याला फाइंड करतो tan 180 प्लस 45ला, मग त्याला इथं पुट करतो. ठीक आहे ना या इक्वेशनमध्ये, कारण तो इथं डिनॉमिनेटरला आहे. सो काय होईल बघा हे वाटलंच याला इक्वेशन 1 म्हणा. सो tan 180 किती असतो 0, tan 45 1, इथं 1 मायनस tan 180 किती 0, tan 45 1, 0 प्लस 1 1, 1 मायनस 0 1, 1 अपॉन 1 1. ही व्हॅल्यू कोणाच झाली tan 180 प्लस 45 म्हणजेच tan 225. सो देअरफॉर इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 काय आपलं cot 225 इज इक्वल टू 1 अपॉन तिथं tan 180 प्लस 45 होता. बघितलं का इथं बघा cot 225लाच इथं मी सिम्प्लिफाय केलं तर tan 180 प्लस 45 डिनॉमिनेटरला आहे. त्याची व्हॅल्यू आपण काढली, त्याची व्हॅल्यू 1 आली. सो 1 अपॉन 1 म्हणजेच काय 1. ओके. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की मला एखादी व्हॅल्यू माहीत नाही कॉटची किंवा ते इन्फिनिटीचं काय करायचं, सो काय करा कॉटला कन्वर्ट करा टॅनमध्ये आणि सॉल्व करा. आन्सर चेंज होत नाही. तुम्ही आन्सर बघा दोघांचेही आन्सर तुमचे कसे आलेत सेम आलेत. ओके. इथं तुमचा 1 आला आहे आणि इथंही तुमचा आन्सर किती येत आहे 1 येत आहे. बरोबर ना. cot 225 इथं सुद्धा आन्सर किती आलं 1 आलं. सो आन्सर तर चेंज झालं नाही. समजलंय. म्हणजे तुम्हाला कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करूनही सेम आन्सर काढता येऊ शकतं. ओके. सो आज आपण बेसिक लेवल स्टडी केली बघा. मी तुम्हाला काय करतो जसे आपण या फाइंड द व्हॅल्यूज केल्या या टाईपचे 1-2-3 एक्झाम्पल लगेच होमवर्क देतो. तुम्ही करू पण शकता लगेच ते आन्सर काढू शकता. जास्त डिफिकल्ट नसतात क्वेश्चन्स. जर एखादा नाही जमला तुम्हाला तर तुम्ही मला सांगा. ओके. सो होमवर्क
फर्स्ट एक्झाम्पल साइन 75, सेकंड एक्झाम्पल cos 105, थर्ड एक्झाम्पल cos 15. ओके, आणि चौथं एक्झाम्पल tan 13 पाय अपॉन 12. चौथं एक्झाम्पल मला थोडासा डाऊट आहे बघा, तुम्हाला जमतंय का? नाही जमलं तर आपण उद्या याला सॉल्व करू tan 13 पाय अपॉन 12 ला. ओके, चौथं एक्झाम्पल बघा जमतंय का तुम्हाला? जर जमलं तर चांगली गोष्ट आहे, काय बेसिक लेवलचा क्वेश्चन असेल तो सुद्धा. ओके, जर झाला सॉल्व तर वेल अँड गुड, जर नाही झाला सॉल्व तर आपण उद्या त्याला सॉल्व करू. वाटलंच तर मी तुम्हाला ते चौथ्या क्वेश्चनचा आन्सर सांगून ठेवतो, म्हणजे तुम्ही त्याला ट्राय करू शकता. आन्सर कुठे त्याचे एक्झरसाइज 3, 4. एक मिनिट, आन्सर चेक करतो मी. याचा आन्सर बुकमध्ये दिलेला आहे बघा. मी जे बुक वापरतोय ना त्या बुकमध्ये याचा आन्सर आहे. आन्सर 2 - √3 आहे. ओके, या चौथ्या एक्झाम्पलचा आन्सर आहे 2 - √3. बघा इथं एक आन्सर. ओके, सो ठीक आहे, आपण काय करूया, इथं थांबूया. एक मिनिट थांबा, मला बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. अंजली आहे, साक्षी आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे, प्रेम आहे, शिवराज आहे. ओके, तरी 1-2 जण नाही आहे बघा अजून. 1 2 3 4 5 6. कोणाला काही प्रॉब्लेम झाला का रे हा टायमिंग ठेवल्यामुळं? कोणाला लेट झालं किंवा धावपळ झाली असं काही? हा, येस साक्षी नाही ना? शनिवार. हो हो, ओके. चालेल मग. आजचं लेक्चर समजलं का सगळ्यांना आपण काय केलंय? तुम्हाला ते फॉर्म्युले पाठ करावं लागतील ना? यस सर. सगळ्यांना. शिवराजचं लाईक आलंय बघा, साक्षीचं लाईक आलंय. ओके, साक्षी साबळे लाईक, चांगलं आहे. हा, टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही. सिद्धीचं पण आलंय. ओके ओके, चलो ठीक आहे. सो उद्या आपल्याला याच्यावरचे आणखीन काही क्वेश्चन सॉल्व करायचे बघा. प्रेमने पण केलंय बघा लाईक. याच्यामध्ये ना आणखीन ते 4 होमवर्कचे क्वेश्चन्स बघा अगोदर, ते होतील सॉल्व. फक्त तो चौथा क्वेश्चन तुम्हाला थोडासा त्रास देईल, बट मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही तो कराल. जर नाही झालं तर आपण उद्या त्याला परत डिस्कस करूया त्या चौथ्या क्वेश्चनपासून. आणि मग जो पुढचा क्वेश्चन आहे परत प्रूव्ह दॅट. ट्रिग्नोमेट्रीमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला कोणते असणार आहेत? प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट आहे ना. प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज, फॉलोइंग शो करा असं असणार आहे. सो तिथं तुम्हाला फॉर्म्युले कसे यूज कर मी तुम्हाला सांगितलं बघा ऑलरेडी, की क्रिटिकल थिंकिंग आणि लॉजिकल थिंकिंग जर इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला अशा प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतात. ते विचार करायला लावतात आपल्याला की नेक्स्ट स्टेप काय यायला पाहिजे. ओके, सो आपण ते करू बघा व्यवस्थित. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर हे जर झालं तर ट्रिग्नोमेट्री एकदा बेस्ट झालं आपलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातात. ठीक आहे, सो थांबूया आपण. एक 6 वाजलेत बघा. 1 2 3 मिनिटांमध्येच तुमचं पुढचं लेक्चर चालू होईल. तरी पण तुम्ही गॅप घ्या, कारण नेक्स्ट लेक्चर असेल ते तुम्हाला मेसेज टाकतील. ओके, बाय बाय.